Good morning, students. Chapter number 4, Definite Integration. Well, up to last time, we see properties of definite integral. Now, in this chapter, definite integral has a limit of a sum. This part is deleted. So, exercise 4.1 is also deleted. Solved examples are also deleted on that point. Second point is that properties. या प्रॉपर्टीजमध्ये आपण आता एक्झाम्पल्स जे एक्झरसाइज 4.2 वरती दिलेले आहेत तर या 4.2 एक्झरसाइजेसवरती आपण काही प्रॉब्लेम्स डिस्कस करू. टेक द सेकंड वन प्रॉब्लेम. पहिल्या पार्टमधला सेकंड प्रॉब्लेम. इव्हॅल्युएट इंटिग्रल लोअर लिमिट 2 अप्पर लिमिट 3 1/x² + 5x + 6. तर ह्या प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला डायरेक्टली दिसतंय की खालचा जो क्वाड्रेटिक फॅक्टर होता त्याचे दोन लिनियर फॅक्टर दिसत आहेत. म्हणजे हे पार्शियल फ्रॅक्शनचं एक्झाम्पल आहे. परंतु थोडासा विचार केला तर आपण 1/2 लिनियर फॅक्टर दिसत आहेत बघा सोल्युशनमध्ये. x+2 आणि x+3 हे दोन लिनियर फॅक्टर्स आहेत. न्यूमरेटरला 1 कसा ॲडजस्ट केला आहे बघा. x+3 - x+2 म्हणजेच तुम्ही सिम्प्लिफिकेशन केल्यावर 1 मिळतो आहे. म्हणजेच आपल्याला सेपरेशन करता येईल. सेपरेट डिनॉमिनेटरने डिवाइड केलं तर 1/x+2 - 1/x+3 इंटिग्रेशन लोअर लिमिट 2 अप्पर लिमिट 3. पहिल्या इंटिग्रलचं आन्सर आहे log of x+2 - log of x+3. log of x+2 divided by log of x+2 - log of x+3 म्हणजेच तुम्हाला अप्पर लिमिट टाकल्यावर काय किंमत मिळते. log 3+2/3+3 - log 2+2 divided by 2+3 log 5/6 - log 4/5. दोन लॉगची वजाबाकी म्हणजेच त्या ठिकाणी नंबरचं डिवायडेशन होईल. परंतु दुसरा नंबर आपण उलट करून लिहिला 5 × 4 म्हणजेच तुम्हाला मिळणार आहे log 25 divided by 24. Let us take the third one example. 0 to π/4 integration cot² x. There is no direct formula for cot² x, so write it as cos² x - 1. सोल्युशनमध्ये पहिली ओळ. सेपरेट इंटिग्रल केले 0 to π/4 cos² x - 1 dx इंटिग्रल. cot x चं इंटिग्रल आहे cos² xचं इंटिग्रल आहे -cot x. 1चं इंटिग्रल होईल x 0 to π/4. सो -cot π/4 -cot of 0 -π/4 -0 म्हणजेच तुम्हाला मिळतं आहे -1 - cot 0 -π/4. म्हणजे या ठिकाणी cot 0 ही किंमत नॉट डिफाईंड आहे. म्हणून आन्सर टू दिस इंटिग्रल इज नॉट डिफाईंड. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण घेऊ. इव्हॅल्युएट इंटिग्रल 0 to π/4 sin 4x × sin 3x. मग डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर आपल्याला 2 sin a × sin b या फॉर्मॅटमध्ये येण्यासाठी 2ने न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं आणि 2ने डिवायडेशन केलं.
फॉर्म्युला आहे तुमचा कोसाईन ए मायनस बी मायनस कोसाईन ए प्लस बी. बघा तिसरी स्टेप, कोसाईन 4x मायनस 3x मायनस कोसाईन 4x प्लस 3x. सेपरेट इंटिग्रल केलं, 1/2 ने सुद्धा मल्टिप्लाय केलं. कोसाईन 4x मायनस 3x म्हणजेच कॉस x मिळाला तुम्हाला, मायनस हाफ टाइम्स कोसाईन 7x इंटिग्रल 0 to π/4. कॉसचं इंटिग्रेशन साइन x 0 to π/4 1/2 मल्टिप्लाइड आहे 1/2 साइन 7x डिवायडेड बाय 7 0 to π/4. अप्पर लिमिट टाकलं साइन π/4 मायनस साइन 0 पहिला ब्रॅकेट मायनस 1/14 साइन 7 π/4 मायनस साइन 0. साइन 0ची किंमत 0 दोघं ठिकाणी. साइन π/4ची किंमत 1/√2, परंतु साइन 7 π/4ला लिहिता येईल आपल्याला 2π मायनस π/4, म्हणजे साइन 2π मायनस थिटा आपल्याला मायनस साइन थिटा लिहिता येईल. म्हणून शेवटची ओळ बघा, खालून 2 नंबरची 1/√2 मायनस 1/4 मायनस साइन π/4 आणि साइन π/4ची किंमत परत टाकली, मायनस मायनस प्लस होऊन गेलं 14 1/14√2. LCM घेऊन टाकला तर 7 + 1 डिवायडेड बाय 14/√2. बेस आपण 14/√2 केल्यावरती तुम्हाला पहिल्या टर्मला 7ने मल्टिप्लाय करावं लागेल, तेव्हा बेस सारखा होईल. मग 8 डिवायडेड बाय 14√2 म्हणजेच तुम्हाला 2 कॅन्सल होऊन जाईल, तर 4/7√2 मिळालं. पुढचं एक्झाम्पल स्टँडर्ड फॉर्म्युला कन्व्हर्जनला येईल. इंटिग्रेशन आहे -4 to 2 1/x² + 4x + 13. मग या ठिकाणी x² + a² फॉर्मॅटमध्ये किंवा x² - a² या फॉर्मॅटमध्ये दिसायला पाहिजे. मग त्या 13ला लिहिलं 4, कारण पहिली टर्म स्क्वेअर दुसरी टर्म 4x, म्हणजेच थर्ड टर्म तुमची 4 येणार आहे. थर्ड टर्म ॲडजस्ट केलेली आहे. सो काय होईल, मग 4 ॲड केला, -4 + 13 म्हणजे तो +9 लिहून घेतला, म्हणजे डिनॉमिनेटरची टर्म 1/x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 9ला लिहिलं 3² dx. फॉर्म्युला आहे मग तुमचा 1/a tan 1 x/a, म्हणजेच तुम्हाला काय मिळतं आहे 1/3 tan 1 x + 2/3 -4 to 2. अप्पर लिमिट टाकलं 2, म्हणजे 2 + 2 डिवायडेड बाय 3 tan 1 4/3 -1/3 tan 1. लोअर लिमिट टाकलं तुम्ही -4 + 2/3 -2/3 tan 1 ऑफ -x. फॉर्म्युला दिला आहे -tan 1 ऑफ x, म्हणजेच निगेटिव्ह साईन बाहेरही ऑलरेडी निगेटिव्ह साईन आहे, म्हणजे तो प्लस झाला. 1/3 कॉमन काढून घेतला, तर tan 1 4/3 प्लस tan 1 2/3. पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. आता या ठिकाणी क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन हे अंडररूटमध्ये नव्हतं. आता ह्या पुढच्या 12व्या नंबरच्या एक्झाम्पलमध्ये क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन हे अंडररूटमध्ये असेल. बघा, इव्हॅल्युएट इंटिग्रल 0 to 1 1/√3 + 2x - x². मग x²चा जी टर्म आहे त्याचा कोइफिशियंट जो होता -1 आहे, म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी a² - x² या फॉर्मॅटमध्ये किंवा a² + x² या फॉर्मॅटमध्ये त्याला लिहावं लागणार आहे. मग आपण पहिल्या 2 टर्ममधून निगेटिव्ह साईन बाहेर काढलं, तर आपल्याला x² - 2x + 1 + 1 पण ॲडजस्ट केलेला आहे तिथं. पूर्ण ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साईन दिला, म्हणजे आतमध्ये जर आपण साईन ओढलं तर -1 आणि शेवटी +1 ॲड केलं, म्हणजे ॲडजस्टमेंट बघा. तो 1 जो होता तो 3 मध्ये ॲड करून घेतला, तर 4 - x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर मिळतो आहे तुम्हाला डिनॉमिनेटरला. मग रूटमध्ये सगळ्या टर्म्स a² - b² a² - x² या फॉर्मॅटमध्ये मिळतो आहे, म्हणजे तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करता येईल. त्याचा आन्सर असेल
साईन इन्व्हर्स ऑफ एक्स अपॉन ए, म्हणजे साईन इन्व्हर्स ऑफ एक्स मायनस 1 डिवायडेड बाय एची किंमत आहे 2 आणि लोअर लिमिट अप्पर लिमिट टाकलं 0 to 1. साईन इन्व्हर्स ऑफ 0 मायनस साईन इन्व्हर्स ऑफ मायनस हाफ डायरेक्टली तुम्ही साईन इन्व्हर्स ऑफ मायनस हाफ किंमत जरी घेतली तरी चालेल. ती असेल -π/6. बाहेर निगेटिव्ह साईन आहे, साईन इन्व्हर्स 0ची किंमत 0 झाली म्हणजे मायनस मायनस प्लस π/6 तुम्हाला त्या ठिकाणी शेवटी आन्सर दिसेल. पुढचं एक्झाम्पल आहे 14वं. आता या ठिकाणी बायपार्ट्स रूलवरती एक्झाम्पल आहे. इव्हॅल्युएट इंटिग्रल 0 to 1 x इंटू टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स. मग पहिलं फंक्शन आहे तुमचं एल आय ए की ई. ह्या रूलनुसार टॅन इन्व्हर्स फंक्शन हे यू फंक्शन घेतलं आणि व्ही फंक्शन काय घेतलं, एक्स घेतलं. तर बघा तिसऱ्या स्टेपमध्ये रूल वापरलेला आहे. टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स इंटू इंटिग्रल एक्स डी एक्स. पूर्ण याला आपण लोअर आणि अप्पर लिमिट लावून घेतलं 0 to 1 इंटिग्रेशन. दुसरी टर्म इंटिग्रल 0 to 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स इंटिग्रल ऑफ एक्स डी एक्स. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स पहिल्या टर्ममध्ये बघा x² हे इंटिग्रेशन ऑफ एक्स मिळालं तुम्हाला उत्तर. x² इंटू टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स डिवायडेड बाय 2 0 to 1. टॅन इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x² म्हणजे इंटिग्रेशनमध्ये तुम्हाला पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह आणि नंतर परत इंटिग्रल लिहिलं x² डिवायडेड बाय 2. म्हणजे सेकंड इंटिग्रलमध्ये तुम्हाला 1/2 बाहेर काढला तर वरती x² डिवायडेड बाय 1 प्लस x² मिळतो आहे. म्हणजेच 1 पुन्हा ॲडजस्ट केला न्यूमरेटरला 1 प्लस x² मायनस 1. म्हणजे सेपरेट डिवायडेशन केल्यानंतर तुम्हाला परत 2 टर्म्स दिसतील इंटिग्रलमध्ये. पहिली आहे 1 आणि दुसरी आहे मायनस 1/1 प्लस x². मग लेफ्ट साईडची जी टर्म होती तुमची तिथं अप्पर लिमिट 1 टाकून घेतलं 1² इंटू टॅन इन्व्हर्स ऑफ 1 डिवायडेड बाय 2 मायनस 0. म्हणजेच टॅन इन्व्हर्स 1ची किंमत π/4 मिळाली तुम्हाला डिवायडेड बाय 2 म्हणजे π/8 मिळतो आहे मायनस 1/2. आता ह्या इंटिग्रेशनमध्ये पहिलं इंटिग्रल 1 dx त्याचं उत्तर आहे x. दुसऱ्या इंटिग्रलची किंमत मिळते टॅन इन्व्हर्स ऑफ x. लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट 1 टाकलं. लोअर लिमिट 1 टाकल्यानंतर π/8 मायनस 1/2 1 मायनस टॅन इन्व्हर्स ऑफ 1 मायनस दोघं टर्म अप्पर लोअर लिमिट 0 टाकल्यामुळं दोघं टर्म 0 होऊन जातील म्हणून एकच 0 लिहिलं आहे तिथं. π/8 मायनस हाफ शेवटची ओळ बघा 1 मायनस टॅन इन्व्हर्स ऑफ 1 म्हणजे π/4 मायनस हाफने मल्टिप्लिकेशन करून घेतलं तर π/8 मायनस हाफ प्लस π/8 आणि π/8 यांची बेरीज किती होईल 2π/8 म्हणजेच π/4 मायनस हाफ म्हणजे फायनल आन्सर होईल तुमचा π/4 मायनस 1/2. ओके. आता दुसरा पार्ट जो आहे एक्झरसाईजमधला त्याच्यामधले एक्झाम्पल मी काही सिलेक्टेड एक्झाम्पल्स घेतलेले आहेत तेवढे आपण डिस्कशन करू. चौथं एक्झाम्पल घेतलं आहे मी 0 to π इंटिग्रल रूट कोसाइन एक्स इंटू साइन क्यूब एक्स डी एक्स. साइन क्यूब एक्सला आय दिलेल्या इंटिग्रलला जर आपण आय म्हटलं तर साइन क्यूब एक्सला लिहिताना साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्स घेतला. साइन स्क्वेअर एक्सला लिहिलं मी 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स साइन एक्स डी एक्स. आता रूटमध्ये कोसाइन आणि परत 1 मायनस कोसाइनची टर्म आणि साइन एक्स डी एक्स. म्हणजे सबस्टिट्यूशन तुम्हाला कॉसाइन एक्स इज इक्वल टू टी पुटअप केले तर साइन एक्स डी एक्सची किंमत डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर तुम्हाला मायनस डी टी मिळते. मग ज्यावेळेस तुम्ही सबस्टिट्यूशन करणार त्यावेळेस तुम्हाला लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन पण चेंज करायचे आहेत. एक्सची किंमत 0 घेतली तर T1 होतो. एक्सची किंमत 2π घेतली अप्पर लिमिट
तर टीची किंमत कोसाईन 2πसुद्धा 1 होतं. म्हणजेच ओरिजिनल इंटिग्रल कसं रिड्यूस झालं, लोअर लिमिट 1 अप्पर लिमिट 1 √t 1 - t² - dt आणि ह्या टोटल इंटिग्रलची किंमत 0 होते. कारण आपण प्रॉपर्टी पाहिली बघा बाजूला लिहिली. डेफिनाईट इंटिग्रलमध्ये लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट कुठल्याही इंटिग्रल फंक्शन f(x)साठी जर सारखेच असतील तर त्या इंटिग्रेशनची किंमत 0 होते. पुढचं एक्झाम्पल बघू. टाईप बघा, इंटिग्रल 0 to π/2 1/5 + 4 cosine x. मग ह्या इंटिग्रलमध्ये तुम्हाला दिसेल 1/a + b sin x + c cosine x dx या फॉर्मॅटमध्ये इंटिग्रल असेल तर सबस्टिट्यूशन तुमच्या लक्षात असायला पाहिजे. tan x/2 = t. दिलेलं इंटिग्रल जर आय घेतलं, सबस्टिट्यूशन टाकलं, tan x/2 = t. dxची किंमत आहे तुमच्याकडे 2dt / 1 + t². त्या ठिकाणी थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे, 1 + t². म्हणजेच कॉसाइन एक्सची किंमत मिळते तुम्हाला 1 - t² / 1 + t². हे फॉर्म्युले आपण डेफिनाईटमध्ये पण केलेले आहेत, इनडेफिनाईटमध्ये. मग एक्सची किंमत जर 0 असेल त्यावेळेस टीची किंमत 0 मिळते. एक्सची किंमत जर π/2 आपण अप्पर लिमिट घेतली तर टीची व्हॅल्यू tan π/4 म्हणजे 1 होते. म्हणजे ओरिजिनल इंटिग्रल आता व्हेरिएबल टीमध्ये लिहायचे. आय बरोबर काय मिळते मग 0 to 1 किमती टाकून दिल्या. dxची किंमत 2dt न्यूमरेटरला 5 + 4 कोसाईनची व्हॅल्यू टाकली. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला असलेली टर्म 1 + t² कॅन्सल होऊन जाईल. सिम्प्लिफिकेशन केल्यावर काय मिळतं आहे 2dt 5 + 5t² + 4 - 4t² म्हणजे t² + 9 डिनॉमिनेटरला शिल्लक राहील. 2 बाहेर काढला. 0 to 1 इंटिग्रल 1/t² + 9. 9 म्हणजे काय 3चा वर्ग. मग तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म्युला मिळतो आहे 1/x² + 1/x² + a² या फॉर्मॅटमध्ये. म्हणजेच 2/3 tan इनवर्स. तो जो 2 बाहेर लिहिला तरी हरकत नाही, काही फरक पडत नाही. tan इनवर्स t/3. 1 किंमत टाकली अप्पर लिमिटची 2/3 tan इनवर्स 1/3 मायनस tan इनवर्स 0. tan इनवर्स 0 हा 0च होतो, म्हणून 2/3 tan इनवर्स 1/3 हे फायनल आन्सर असेल त्याचं. टिपिकल एक्झाम्पल आता पुढचं घेऊ. -1 to 1 इंटिग्रल 1/a² e² + b² e⁻⁻x. मग निगेटिव्ह e⁻⁻x दिसतोय तुम्हाला. म्हणजेच प्रत्येक टर्मला e⁻⁻xने जर मल्टिप्लिकेशन करून घेतलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला तर तुम्हाला काय मिळतं आहे e⁻⁻x / a² e⁻⁻x b². म्हणजे आता तुम्हाला सबस्टिट्यूशन क्लिअर कळलं की e⁻⁻x बरोबर t जर पुटअप केलं तर तुम्हाला न्यूमरेटरची किंमत आहे बघा इंटिग्रलमध्ये मल्टिप्लिकेशन करून e⁻⁻x dxची किंमत dt होते. जर एक्सची किंमत 1 घेतली तर t बरोबर e मिळतो आहे आणि एक्सची किंमत जर -1 घेतली लोअर लिमिट तर t बरोबर e⁻⁻1 होतो, म्हणजेच 1/e होतो आहे. मग ओरिजिनल इंटिग्रल बघा. ओरिजिनल इंटिग्रल काय रिड्यूस झालं मग लोअर लिमिट 1/e अप्पर लिमिट e dt / a² t² + b². मग आता a कॉमन न घेता आपण at ब्रॅकेट स्क्वेअर घेतला आणि प्लस b² घेतला. इंटिग्रेशन काय मिळतं आहे तुम्हाला
1/a टॅन इन्व्हर्स x/a मिळतो आहे. मग एच्या जागी जर बी आहे या ठिकाणी, कारण at² + b² म्हणजे एची जागा बीने घेतली, तर 1/b × टॅन इन्व्हर्स at/b, परंतु टीचा कोइफिशियंट आहे ए, म्हणून 1/a मल्टिप्लाइड पहिल्यांदा लिहून घेतला. लोअर लिमिट टाकलं 1/e, अप्पर लिमिट टाकलं e. सो 1/ab टॅन इन्व्हर्स ae/b मायनस 1/ab टॅन इन्व्हर्स a/b a/be, म्हणजे फायनल आन्सर 1/ab जर बाहेर काढून घेतला तर टॅन इन्व्हर्स ae/b मायनस टॅन इन्व्हर्स a/be हे फायनल आन्सर असेल त्याचं. 13 नंबरचा प्रॉब्लेम सेकंडमधलं. इंटिग्रलला आय म्हटलं 0 to π/2 sin 2x × टॅन इन्व्हर्स ऑफ sin x. मग आपण सबस्टिट्यूशनसाठी थोडंसं आग्रही असायचं, कारण इंटिग्रल बाय पार्ट्स रूलला रिड्यूस होतं आहे. जर आपण sin x किंमत टी पुटअप केली तर बघा, टॅन इन्व्हर्स ऑफ sin x पहिली टर्म टॅन इन्व्हर्स का घेतली, कारण आपल्याला रूल वापरायचा आहे. आणि sin 2x ची किंमत घेतली 2 sin x × cosine x. सबस्टिट्यूशन टाकलं sin x बरोबर t, cos x dx बरोबर dt मिळतो आहे. मग x ची किंमत 0 घेतल्यावर टीची किंमत 0 मिळते. x ची किंमत π/2 घेतल्यावर sin π/2 1 मिळून जातो, म्हणजे t बरोबर 1 मिळतो आहे. सो ओरिजिनल इंटिग्रल इज रिड्यूस टू बघा 0 to 1 टॅन इन्व्हर्स टी इंटिग्रलमध्ये, आणि ट्वाईस टी मिळतो आहे बघा. cos x dx ही किंमत डायरेक्ट तुम्हाला डी टीला जाईल, म्हणजे 2 sin होता तर ट्वाईस टी × dt. आता कॉन्स्टंट 2 बाहेर न घेता आपण तो 2t असं एकत्रित इंटिग्रल धरू. मग पहिलं फंक्शन टॅन इन्व्हर्स टी, दुसरं फंक्शन आहे तुमचं ट्वाईस टी. बाय पार्ट्स रूल वापरला बघा, टॅन इन्व्हर्स टी इंटिग्रल ट्वाईस टी मायनस 0 to 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इन्व्हर्स टी इंटिग्रल ट्वाईस टी. मग पहिला इंटिग्रल झालं डायरेक्ट इंटिग्रल ऑफ ट्वाईस टी डायरेक्ट t² घेतला, कारण तुम्ही 2 × t²/2 जर केलं तर t² मिळणार आहे तुम्हाला, म्हणून डायरेक्टली t² पुटअप करा. लोअर लिमिट अप्पर लिमिट. सेकंड इंटिग्रलमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इन्व्हर्स टी 1/1 + t² × t². मग आता पुन्हा सेकंड इंटिग्रलमध्ये t² टॅन इन्व्हर्स टी 0 to 1, परंतु सेकंड इंटिग्रलमध्ये 1 ॲडजस्ट केला, कारण डिनॉमिनेटरला 1 + t² आहे तुमचा. 1 + t² मायनस 1 / 1 + t². पहिलं जे उत्तर होतं त्याच्यामध्ये अप्पर लिमिट 1 टाकलं. 1 × टॅन इन्व्हर्स 1 मायनस 0 to 1. मग आता डिवायडेशन केल्यानंतर सेकंड टर्ममध्ये तुम्हाला 2 इंटिग्रल दिसतील, 1 - 1/1 + t². टॅन इन्व्हर्स 1ची किंमत मिळते π/4 मायनस, आता हे इव्हॅल्युएशन करायचं सेकंड इंटिग्रल. 1चं इंटिग्रल झालं t, आणि दुसरा जो फॉर्म्युला आहे तो टॅन इन्व्हर्स टी. लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट 1. 1 टाकली आपण किंमत अप्पर लिमिटची, π/4 मायनस 1 मायनस टॅन इन्व्हर्स 1 मायनस 0. टॅन इन्व्हर्स 0 इज ऑल्सो 0, आणि पहिली टर्म 0, कारण टीची किंमत 0 पुटअप करणार, म्हणून एकदाच 0 लिहिलेला आहे. π/4 मायनस 1 प्लस π/4 मिळाला. π/4 आणि π/4 याची बेरीज π/2 मिळते तुम्हाला, म्हणून त्या ठिकाणी π/2 मायनस 1 हे फायनल आन्सर मिळेल. एक शेवटचं एक्झाम्पल आपण सेकंड टाईपमध्ये किंवा सेकंड इव्हॅल्युएशनमधलं घेऊ. इंटिग्रल 1 to 3 कोसाइन log x/x dx. छोटंसं एक्झाम्पल आहे. मग तुम्ही जर केअरफुली पाहिलं
तर लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं आहे. कोसाईन ऑफ लॉग एक्स बाजूला लिहिलं मी आणि 1/x dxला जोडून लिहिलं. तर लॉग एक्सची किंमत जर आपण टी पुटअप केली तर 1/xची किंमत मिळते 1/x dx बरोबर dt. मग लोअर लिमिट जर x = 1 टाकलं तर टीची व्हॅल्यू काय होते log 1 म्हणजे तो 0 होतो. मग एक्सची किंमत जर 3 टाकली अप्पर लिमिट तर टीची किंमत मिळते तुम्हाला log 3. म्हणून ओरिजिनल इंटिग्रल मिळते तुम्हाला लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट log 3. टोटल इंटिग्रल कोसाईन लॉग एक्स म्हणजे कॉस टी झाला आणि 1/x dxची किंमत dt झाली. कोसाईनचं इंटिग्रल काय होतं मग साईन टी आणि लोअर लिमिट अप्पर लिमिट टाकलं 0 to log 3. अप्पर लिमिट टाकलं साईन log 3 मायनस साईन 0 म्हणजे साईन 0ची किंमत 0 मिळते. म्हणून फायनल आन्सर तुम्हाला साईन ऑफ log 3 मिळते. ओके, आज आपण इथंच थांबू. पुढच्या वेळेस आणखी तिसऱ्या टाईपचं जे इव्हॅल्युएशन आहेत त्याच्यामध्ये 3 पार्ट्स दिलेले आहेत 4.2मध्ये. तर आपण तिसऱ्या पार्टकडे उद्या जाऊ. ओके, थँक्यू.